प्रवीण कोळी किसान नॉलेजेबल आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्याच्या कापूस बाजारभावाबद्दल CCIचे खरेदी धोरण, केंद्र सरकारचे धोरण, 31 डिसेंबर पर्यंत आयात शुल्क केंद्र सरकारकडून कापूस या पिकावरती शून्य करण्यात आला आहे आणि समाज माध्यमांमध्ये, न्यूज माध्यमांमध्ये, यूट्यूबवरती बातम्या पसरवण्यात येत आहेत की डिसेंबर महिन्यामध्ये 10,000च्या वरती कापूस विकला जाईल। त्यामुळे मित्रांनो, माझा शेतकरी बळीराजा संभ्रमात आहेत की कापूस दर नक्की काय मिळणार याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो, वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसासाठी 2025 या वर्षी किमान आधारभूत किंमत 7,710 रुपये प्रति क्विंटल आणि लांब धाग्यासाठी 8,110 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव ठरवून दिलेला आहे। मात्र सध्या कापूस बाजारामध्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही सुमारे 1,200 ते 1,500 रुपयाने कमी दर मिळत आहे। देशभरात 6,800 ते 7,100 रुपये प्रति क्विंटल, तर महाराष्ट्र राज्यामध्ये 6,800 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल ने मात्र खुल्या बाजारात भाव सध्या तिला चालू आहे। मित्रांनो, त्यासोबतच मित्रांनो, कापसाचे भाव स्थिर राहण्याचे आणि ते न वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे मित्रांनो केंद्र सरकारचे धोरण। सरकारने 31 डिसेंबर पर्यंत बाहेरच्या देशातून भारतात येणाऱ्या कापसावर कोणतेही आयात शुल्क न लावता कापूस व्यापाऱ्यांना आयात करण्यास खुली छूट केंद्र सरकारने दिलेली आहे, शेतकरी बळीराजाचा कसलाही विचार न करता। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील भावांचे थेट परिणाम देशांतर्गत कापूस बाजारभावावर दिसून येतोय। त्यामुळे कापूस पिकाचे दर वाढायला तयार नाहीयेत। मित्रांनो, या व्यतिरिक्त महाराष्ट्रात कापूस खरेदीसाठी असलेले CCIचे केंद्रांची संख्या मित्रांनो अत्यंत अपुरी आहे। एकूण 168 कापूस खरेदी केंद्रांपैकी मात्र CCIचे 134 कापूस खरेदी केंद्र सध्या सुरू आहेत। त्यामुळे कापसाची खरेदी कमी होत आहे आणि परिणामी शेतकऱ्यांच्या प्रति क्विंटल मागे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मित्रांनो, माझा तर शेतकरी बळीराजाला एक आव्हान आहे की विनंती आहे की सध्या स्थितीला शासकीय धोरण पाहता जोपर्यंत 31 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत कापूस आयात बंद होत नाही तोपर्यंत कापूस भाव हमी भावापेक्षा पुढे खुल्या बाजारात जाण्याची शक्यता नाही। त्यामुळे डिसेंबर महिन्यात सुद्धा कापूस भाव 6,800 ते 7,400 रुपये याच्या दरम्यानच राहतील। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायची आहे त्यांनी जास्तीत जास्त CCI केंद्रावर जाऊनच हमी भावाने विक्री करावी, जेणेकरून माझ्या शेतकरी बळीराजाचे नुकसान होणार नाही आणि त्यांना कमीत कमी 7,800 ते 8,100 रुपयापर्यंतचे भाव मिळतील। यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली असून सुद्धा केंद्राने व्यापाऱ्यांना आयात शुल्कात दिलेले सूट यामुळे या पिकाचे मध्ये झालेली घटीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, हे संपूर्ण वास्तव लक्षात घेऊनच माझा शेतकरी बळीराजाने सूझबूझ आणि कापूस विक्रीचा निर्णय घ्यायला हवा। मित्रांनो, तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।